नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामलिंग गुजर सर आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कोविड-19 या जागतिक महामारीमुळे घरी आहोत। आपले शिक्षण सुरू राहावे म्हणून मी पशुसंवर्धन व दुग्धतंत्रज्ञान MCVC विषयाअंतर्गत 12वी पेपर 2 मिल्क प्रोसेसिंग या पेपरवरती आधारित जे पाठ आहेत त्यावर आधारित व्हिडिओ मालिका सध्या बनवत आहे। सदर व्हिडिओ आपण आवडीने पाहत आहात, त्याचा अभ्यासासाठी तुम्हाला उपयोग होत आहे हे मला आपणाकडून वरचेवर समजत आहे। म्हणून मी व्हिडिओमध्ये अनेक बदल करत सुंदर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे। माझे सर्व व्हिडिओ रामलिंग गुजर AHDT व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत। दररोज अनेक जण हे व्हिडिओ पाहत आहेत। तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तात्काळ हवे असल्यास आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे आपल्याला तात्काळ नवीन व्हिडिओची माहिती मिळेल। आपल्या सहकार्यामुळे मला हे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत आहे, त्याकरिता मी आपले आभार व्यक्त करतो, तसेच आपणा सर्वांना धन्यवाद देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वा टॉपिक स्वच्छता, ज्यालाच आपण क्लिनिंग म्हणतो, दुसरं आहे सॅनिटायझेशन, त्याला निर्जंतुकीकरण म्हणतात, आणि इफ्लुएंट ट्रीटमेंट म्हणजे डेअरीमधील सांडपाण्यावर केली जाणारी प्रक्रिया, अशा या 3 मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे। तर सर्वप्रथम आपण यामधला पहिला मुद्दा म्हणजेच क्लिनिंग किंवा स्वच्छता हे आपण आता पाहणार आहोत। आता स्वच्छता म्हणजे काय, तर डेअरीमध्ये दूध येत असतं, ते कॅनमधून येतं, टँकरमधून येतं, किंवा इतर अन्य मार्गाने पण डेअरीमध्ये दूध पुरवठा होतो। त्याच्यानंतर डेअरीमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया दुधावरती केल्या जातात, त्याच्यासाठी वेगवेगळी उपकरणं, वेगवेगळी भांडी ही वापरली जातात। मग आता हे जे सगळे उपकरणं आहेत, भांडी आहेत, यांना स्वच्छ करणं हे सगळ्यात गरजेचं आहे, आणि म्हणून स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट डेअरी व्यवसायामध्ये आहे। मग आता स्वच्छता म्हणजे काय, तर दूध व्यवसायात उपकरणे स्वच्छ करणे किंवा धुणे म्हणजेच मशीनच्या पृष्ठभागावरील मळ काढणे याला स्वच्छता असे म्हणतात। आता मळ म्हणजे काय, तर मळामध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थांचे अवशेष असतात व प्रक्रिया दरम्यान त्यात कमी जास्त परिवर्तन झालेले असते, म्हणजे ते घट्ट बनलेले असतील, वाळलेले असतील, करपलेले असतील, असा वेगळं परिवर्तन त्यांच्यामध्ये झालेलं असतं। दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जे काही चिकटून बसलेले आहेत हे पाण्यासोबत, धुळीसोबत आणि घाणीसोबत परस्पर क्रिया करतात, आणि मग ते भांड्याच्या पृष्ठभागावर घट्ट चिकटून बसतात, यालाच मळ असे म्हणतात। तर हा मळ या उपकरणांवरून बाजूला करण्याची जी क्रिया आहे त्याला आपण स्वच्छता असे म्हणतो। मग ही स्वच्छता करण्यासाठी आपण काय करायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला डिटर्जंटचा वापर करायचा। डिटर्जंट किंवा मराठीमध्ये निर्मळके असं म्हटलं जातं। तर डिटर्जंट म्हणजे काय, तर डिटर्जंट म्हणजे असं मिश्रण की जे उपकरणांच्या स्वच्छतेसाठी मदत करतं, त्याला म्हणायचं डिटर्जंट। आता डिटर्जंट हे मार्केटमध्ये साधारण 4 प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात। पहिला आहे अल्कली, ज्या काही अल्कली आहेत या सगळ्या अल्कली आपल्याला डिटर्जंट म्हणून वापरता येतात। उदाहरणार्थ बघायचं झालं तर सोडियम हायड्रॉक्साईड,
त्याला कॉस्टिक सोडा म्हणतो आपण. सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा, त्याच्यानंतर सोडियम फॉस्फेट आहे, सोडियम कार्बोनेट आहे, सोडियम बायकार्बोनेट आहे, सोडियम कार्बोनेट आहे, सोडियम सिलिकेट आहे, सोडियम सल्फाईट आहे. असे वेगवेगळे हे अल्कली आहेत. या अल्कलींचा उपयोग फॅट विरघळविण्यासाठी केला जातो. तसंच प्रथिनं विरघळण्यासाठी सौम्य अल्कली वापरायचं. म्हणजे अल्कलीचं द्रावण प्रथिनं जर चिकटलेली असतील, म्हणजे थोडक्यात चीज, पनीर, छन्ना असं बनवलेले उपकरणं असतील तर त्याच्या स्वच्छतेसाठी सौम्य अल्कली वापरा. आणि जर आपण तुपाची, क्रीमची किंवा दुधाची भांडी ज्याला फॅट जास्त चिकटून बसलेली आहे, असे लोण्याची भांडी स्वच्छतेसाठी आपण अल्कली तीव्र स्वरूपाची वापरायची. दुसरा प्रकार आहे डिटर्जंटचा आम्ल डिटर्जंट. तर आम्ल डिटर्जंटमध्ये फॉस्फोरिक आम्ल आहे, टार्टारिक आम्ल आहे, सायट्रिक आम्ल आहे, ग्लुकॉनिक आम्ल आहे, हायड्रोॲसिटिक आम्ल आहे आणि नायट्रिक आम्ल. सगळ्यात जास्त वापरलं जाणारं डेअरीमधलं नायट्रिक आम्ल. तर या आम्लाचा वापर बघा कसा आहे. सौम्य आम्ल हे मिल्क स्टोन म्हणजे दुधाचे जे काही खडे तयार झालेले असतात, चिकटून बसलेले असतात, ते बाजूला करण्यासाठी सौम्य आम्लाचा वापर करा. स्टेनलेस स्टीलचा पृष्ठभाग जर स्वच्छ करायचा असेल तर त्याच्यासाठी 1% तीव्रतेचं नायट्रिक आम्ल वापरावं. कारण जेणेकरून त्याची स्वच्छताही होईल आणि या स्टेनलेस स्टीलच्या पृष्ठभागावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यानंतर जे काही क्षार पृष्ठभागावर, आता पाश्चरायझेशनच्या वेळेला बरेचसे क्षार पाण्यातले असतील किंवा इतरही असतील तर ते कठीण होऊन बसतात. तर ते सगळे कठीण झालेले क्षार म्हणजेच मिल्क स्टोन त्यांना बाजूला करण्यासाठी आपण आम्लाचा वापर करायला पाहिजे. त्याच्यानंतर पॉलीफॉस्फेट किंवा सिलेटिंग रसायनं. आता हे अल्कली आणि आम्ल यांच्यासोबत वापरायची असतात. याच्यामध्ये टेट्राफॉस्फेट आहे, हेक्सामेटाफॉस्फेट आहे, ट्रायपॉलीफॉस्फेट आहे, पायरोफॉस्फेट आहेत. कारण डिटर्जंट आणि जे काही आम्ल आणि अल्कली असतात यांच्या तीव्रता थोड्याशा कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो, पॉलीफॉस्फेट आणि सिलेटिंग एजंट्स, आणि त्यांची कार्यक्षमता वाढवली जाते. तर चौथा प्रकार आहे पृष्ठभाग ओला बनवणारे किंवा वेटिंग एजंट. आता सगळ्यात महत्त्वाचं, मळ बाजूला करत असताना तो पृष्ठभाग ओला बनणं गरजेचं आहे. तर हे वेटिंग एजंट्स म्हणजे थोडक्यात टीपॉल, ॲसिनॉल किंवा आयडेट 10 किंवा आपण रेग्युलर वापरतो तो साबण, याचाही वापर आपल्याला आम्ल किंवा अल्कलीसोबत किंवा एकटा करावा लागतो. कारण काय, तर त्याचं मगाच्यासारखंच कारण आहे, अल्कलीची तीव्रता वाढवणं, त्याचा हातावरती किंवा काम करत असताना परिणाम कमी करायचा, पण भांड्यावरती त्याचा परिणाम हा जास्त व्हावा आणि स्वच्छता चांगली व्हावी याच्यासाठी या घटकांचा वापर आपण त्यामध्ये करतो. मग आता हे जे डिटर्जंट आहेत, हे डिटर्जंट कोणते निवडावेत, म्हणजेच त्या डिटर्जंटमध्ये कोणते गुणधर्म असावेत. तर पहिला आहे मळ, म्हणजे जी काही घाण आहे ती भिजवणं आणि त्याची पकड ढिली करणं, हा पहिला गुणधर्म त्यात असला पाहिजे. दुसरा, फेस निर्माण करण्याची शक्ती असली पाहिजे, पाण्यात तरंगण्याची क्षमता असली पाहिजे, तात्काळ व पूर्ण विद्राव्यता असणारे असावेत, परिणामकारक पण असले पाहिजेत, धातूच्या पृष्ठभागाची झीज न करणारे डिटर्जंट निवडायचे, विसळण्याकरिता मुक्त असले पाहिजेत, म्हणजे पाण्यासोबत ते सहजतेनं वाहून गेले पाहिजेत, आर्थिकदृष्ट्या परवडणारे असले पाहिजेत, म्हणजे स्वस्त पण असले पाहिजेत, साठवणूक कालावधीमध्ये स्थिर राहणारे, म्हणजे त्यांचं तीव्रता किंवा त्यांचं घटकांचं प्रमाण कमी होता कामा नये, हाताला सौम्य असावेत आणि सगळेच डिटर्जंट जंतुनाशक असावेत, म्हणजे जो डिटर्जंट आपण निवडू तो जंतुनाशक असला पाहिजे. मग आता हे सगळे गुणधर्म एका डिटर्जंटमध्ये पाहायला मिळतील का, तर नाही मिळणार. आपल्याला या 1 किंवा 2 डिटर्जंट एकत्र करावे लागतील हे सगळे गुणधर्म मिळवण्यासाठी. तर त्याच पद्धतीनं डिटर्जंटचं द्रावण तयार करून घ्यावं लागतं. मग आता हे डिटर्जंटचं द्रावण तयार करून आपल्याला भांडी स्वच्छ करायची आहेत, उपकरणं स्वच्छ करायची आहेत, तर हे उपकरणं स्वच्छ करण्याच्या पद्धती
म्हणजे सामान्य किती आहेत तर साधारण 4 पद्धती आहेत. पहिलं, या डिटर्जंटनं भिजवलं पाहिजे. पहिल्या सुरू भांडी उपकरणं भिजवली पाहिजेत. दुसरं, ब्रशने घासून घ्यायचं. तिसरं, त्याच्यावरती फवारणी करायची. आणि मग शेवटला ते डिटर्जंटचं द्रावण रिसर्क्युलेट करून घ्यायचं. तर या पद्धतीनं डिटर्जंटचा वापर केला पाहिजे. आता दुसरा मुद्दा आहे सॅनिटायझेशन, किंवा त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो निर्जंतुकीकरण. आता निर्जंतुकीकरण म्हणजे काय, तर जे काही पृष्ठभाग आहेत त्या पृष्ठभागावरचा, म्हणजे भांड्याचे पृष्ठभाग, इथं डेअरी उपकरणांचा संबंध येतो म्हणून इथं भांड्याचे पृष्ठभाग असा शब्दप्रयोग आपण करतोय. तर सॅनिटायझेशन म्हणजे रोग प्रसार करणारे आणि न करणारे सूक्ष्मजीव उपकरणांच्या पृष्ठभागावरून नष्ट करणे. आता रोग प्रसार करणारे आणि न करणारे म्हणजे काय, तर दुधामध्ये दोन्ही प्रकारचे सूक्ष्मजीव असतात आणि ते भांड्यावरती राहू शकतात. तर त्यांना, या दोन्ही प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा नाश आपल्याला करायचा आहे किंवा त्यांना नष्ट करायचं आहे. मग हे सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी जे पदार्थ वापरले जातात त्याला म्हणायचं सॅनिटायझर. मग आता या सॅनिटायझरचे प्रकार कोणकोणते आहेत, तर सॅनिटायझरचे प्रकार आहेत गरम पाणी आहे, उकळतं पाणी आहे, वाफ आहे, क्लोरीन आहे, आयोडोफोर आहे, क्वाटर्नरी अमोनियम मिश्रण आहे. तर हे सगळे सॅनिटायझरचे प्रकार आहेत. आता या सॅनिटायझरमध्ये कोणते गुणधर्म असावेत, तर सॅनिटायझर बिनविषारी असावा, लवकर क्रियाशील होणारा, उपकरणं व हाताची झीज न करणारा, सहज आणि तात्काळ वापरता येणारा सॅनिटायझर असला पाहिजे. मग आता हे जे काही सॅनिटायझर आपण वापरत आहोत किंवा वापरणार आहोत, तर याच्या मदतीनं आपल्याला निर्जंतुकीकरण कसं करता येतं, तर पहिलं आहे जास्त तापमानाचे सॅनिटायझर्स वापरणं. आता ज्या वेळेला आपल्याला उपकरण लगेच वापरायचं नाही, अशा वेळेला या सॅनिटायझरचा वापर करून आपण सॅनिटायझेशनची क्रिया करू शकतो. तर पहिलं आहे जास्त तापमानाचे सॅनिटायझिंग. तर हे करण्यासाठी उष्णता हा एक खात्रीचा सॅनिटायझर आहे. मग याच्यामध्ये गरम पाणी असेल, वरती आपण बघितले वाफ असेल किंवा उकळतं पाणी असेल, यांचा मुख्यत्वे वापर करून हे ठराविक वेळ भांड्यामध्ये जर ठेवले तर भांड्यामधलं जे काही पृष्ठभागावर असणारे जंतू आहेत किंवा सूक्ष्मजीव आहेत ते सगळे नष्ट होऊन ते भांडं सॅनिटाईज होऊ शकतं. आता दुसरं आहे कमी तापमानाचे सॅनिटायझर्स. आता कमी तापमानाचे सॅनिटायझर्स, मगाशी आपण जे केमिकल सॅनिटायझर बघितले, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण क्लोरीन आहे, आयोडोफोर आहे किंवा क्वाटर्नरी अमोनियम मिश्रण आहेत किंवा कंपाऊंड्स आहेत, तर हे सगळे केमिकल सॅनिटायझर्स आहेत. तर या केमिकल सॅनिटायझरचं द्रावण 150 ते 200 ppm पार्ट्स पर मिलियन, म्हणजे 1,00,000 भागामध्ये 1 एवढंच तीव्रतेचं द्रावण, म्हणजे 150 ते 200 ppm एवढ्या तीव्रतेचं द्रावण तयार करून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनटं त्या भांड्यामध्ये ठेवायचं आणि ते उपकरणातलं पाणी टाकून द्यायचं. आणि हे केल्यामुळं लगेच ते भांडं आपल्याला वापरता येऊ शकतं. मग आता या सॅनिटायझेशनमध्ये किती पद्धती येतात, तर सॅनिटायझरमध्ये 5 पद्धती आपण करू शकतो. एक, सॅनिटायझरने फ्लश करून घ्यायचं, म्हणजे सॅनिटायझर भांड्यात टाकायचं आणि ओतून द्यायचं. दुसरं, सॅनिटायझर भांड्यावरती फवारू शकतो, उपकरणांवरती फवारू शकतो. तिसरं, सॅनिटायझरच्या मदतीनं आपण ब्रशने घासणं हे पण करता येतं, किंवा सॅनिटायझरचं फोमिंग करता येतं फेस त्याच्या मदतीनं, किंवा सॅनिटायझरमध्ये आपल्याला उपकरण बुडवून ठेवता येतं. मग या कमी तापमानाच्या सॅनिटायझेशनचे फायदे काय, तर उपकरण वापरण्या अगोदर त्याचं जर तात्काळ सॅनिटायझेशन करायचं असेल तर हा एक फायदा होतो. दुसरं, उपकरणावर तापमानाचा ताण येत नाही. उपकरण वापरण्यापूर्वी त्याचं ताबडतोब फ्लशिंग करून लगेच आतील धूळ हे जे काही पडलेलं असेल ते पण निघून जातं आणि उपकरण आपल्याला वापरता येतं.
आणि हे जे सॅनिटायझर्स आहेत हे सगळे सॅनिटायझर्स अतिशय स्वस्त आहेत. तर एवढी माहिती या पाठामध्ये आपल्याला पुरेशी आहे. आजच्या पाठामध्ये आपण डिटर्जंट, स्वच्छता, त्याच्यानंतर त्याच्यासाठी मदत करणारा पदार्थ डिटर्जंट, डिटर्जंटचे प्रकार, डिटर्जंटचे गुणधर्म, त्याच्यानंतर आपण सॅनिटायझेशन बघितलं, सॅनिटायझरचे प्रकार बघितले, सॅनिटायझरचे गुणधर्म बघितले आणि सॅनिटायझेशनच्या पद्धती ह्याही आपण पाहिल्या. त्यातल्या कमी तापमानाच्या सॅनिटायझरचे फायदे पण आपण पाहिले. एवढा भाग आपल्यासाठी पुरेसा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिनिंग आणि सॅनिटायझेशनच्या पद्धती आणि वेगवेगळी उपकरणं कशी स्वच्छ करतात याचा अभ्यास करणार आहोत. सध्या अजूनही कोविडचा काळ संपलेला नाही आहे. तुम्ही घरीच राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. स्टे होम, स्टे सेफ या व्हिडिओचा उपयोग आपण अभ्यासासाठी करायचा आहे. धन्यवाद.